वार्तांकन रोखठोक बातमी। सोलापूर शहरात दरवर्षी सरासरी 560 घरफोडी आणि चोऱ्या होतात। याशिवाय चेन स्नॅचिंगचेही प्रकार होतात। यातील 75% जास्त गुन्ह्यातील चोरटे जिल्ह्यातील राज्यातील असतात। चोरटे स्वतःकडील दुचाकी, चारचाकीतून किंवा रेल्वे, एसटी बस, खासगी वाहनातून सोलापुरात येतात। सोलापुरात ते चोरी करण्याच्या ठिकाणी जाण्यासाठी मॅपचा वापर करतात। सीसीटीव्ही कॅमेरे नसलेली घरं, ज्या घरी किंवा अपार्टमेंटमध्ये सुरक्षा रक्षक व संरक्षक भिंत नाही, चोरीनंतर सहजपणे पळून जाता येईल अशा बंद घरांमध्ये चोरी करून ते लगेच पसार होतात। अशा बाबी पोलीस तपासात समोर आले। सोलापुरात येणारे चोरटे रस्त्यांच्या माहितीसाठी गुगल मॅप वापरतात असंही दिसून आलंय। स्वतःजवळील एकही वस्तू चोरीच्या ठिकाणी चोरटे सोडत नाही। फिंगरप्रिंट पोलिसांना मिळणार नाही याची चोरटे दक्षता घेतात। लोकेशन मिळू नये म्हणून व्हॉट्सअॅपवरून एकमेकांशी संपर्क साधतात। अशा वेळी श्वान घटनास्थळावरच घुटमळते। अंगुली मुद्रा फॉरेन्सिक टीमला काही मदत मिळत नाही व खरे व सायबरच्या मदतीनं पोलीस चोरट्यांना शोधून आणतातच। याशिवाय सराईत गुन्हेगारांच्या रेकॉर्डवरूनही चोरटे शोधले जातात। गतवर्षी 325 गुन्ह्यातील फिर्यादींना 2,99,37,000 रुपयांचा चोरीला गेलेला ऐवज पोलिसांनी परत केला। महामार्गामुळे काही तास चोरटे एका शहरातून दुसरीकडे ये-जा करतात। रेकॉर्डवरील गुन्हेगारांवर स्थानिक पोलिसांचं सदैव लक्ष असते, त्यामुळे चोरटे जिल्ह्यात चोरी करतात, पण आपणही त्या चोरट्यांना शोधून काढतोच। यासाठी अधिकारी अंमलदारांनी खूप मेहनत घेतली असते। नागरिकांनी घरासमोर सीसीटीव्ही लावून त्यांचे फुटेज साठवलं तर त्याचा फायदा पोलिसांना होतो। अनोळखी संशयित आपल्या भागात फिरत असल्यास त्याची माहिती स्थानिक पोलिसांना द्यावी। परगावी जाताना मौल्यवान वस्तू घरात ठेवू नयेत अशा सूचना वरिष्ठ पोलीस निरीक्षक अरविंद माने यांनी दिल्यात। महाराष्ट्रातील महत्त्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या जय हो न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।